एम शुअर तुम्हाला तुमच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये एक हेल्दी मॅस्क्युलिन मॅन हवा आहे, राईट? सो त्याकरताच आजचा व्हिडिओ आहे. सो आपल्या पार्टनरमधली ती हेल्दी मॅस्क्युलिन क्वालिटी आहे ना, ती ट्रिगर करण्यासाठी 3 फेमिनिन सिक्रेट्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि या ज्या सिक्रेट्स मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे, ज्या माझ्या लव्ह रिलेशनशिपमध्ये मी नेहमी वापरते. इट्स नॉट लाईक अ स्ट्रॅटेजी, आय एम दॅट काइंड ऑफ अ पर्सन, सो बी दॅट काइंड ऑफ अ पर्सन. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण आपल्या लव्ह रिलेशनशिपमध्ये शो अप करतो, त्यावेळेला आपली लव्ह रिलेशनशिप नेक्स्ट लेवलला जाते. ओके. सो 3 फेमिनिन सिक्रेट्स म्हणजे, पहिला सिक्रेट म्हणजे कितीही राग आला तुम्हाला तुमच्या पार्टनरचा, कधी कधी मतभेद होऊच शकतात, राईट? आणि राग येऊ शकतो, पण तो राग व्यक्त करण्याची पद्धत आपली एक पोलाईट असावी आणि एक एलिगंट असावी. म्हणजे मला आता हे तुझं आवडलेलं नाही आहे, आपण आता थोडा वेळ बोलणार नाही आहोत, आय गेट बॅक टू यू लेटर, आता मला या विषयावर बोलायचं आहे, अशा पद्धतीने आपण बोलू शकतो. पण डू नॉट शाऊट अँड डू नॉट मेक इट अ सीन आउट ऑफ इट. कारण ज्यावेळेला तुम्ही शाउटिंग आणि आरडाओरडा असं सगळं करता ना, त्यावेळेला त्या पुरुषातली ती शॅडो साईड आहे ना, मॅस्क्युलिन साईडची, ती ट्रिगर होते आणि त्याला ही परसिव्ह यू ॲज अ अपोनंट, एक दुसरा मॅस्क्युलिन फिगर त्याच्यासमोर उभा आहे असं त्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यातली ती शॅडो साईड ट्रिगर होते आणि मग भांडणाने खूप मोठं होते, भांडण होऊ शकतं. ही कॅन गो रिअली व्हायलंट ऑल्सो. सो ती त्याच्यातली शॅडो साईड बाहेर न यावी याकरता आपल्याला हे करायचं आहे. नेहमी आपला टोन हा पोलाईट रिक्वेस्टिंग असावा. हे करशील का, ते करशील का, हे देशील का, अशा पद्धतीचा टोन असेल ना, तर इट हेल्प्स. दॅट इज नंबर 1. नंबर 2 म्हणजे आपल्याला त्याच्यामधली ती प्रोव्हायडर इन्स्टिंक्ट ट्रिगर करायची आहे. हेल्दी मॅस्क्युलिन पर्सन इज प्रोव्हायडर, आणि त्याकरता बी दॅट लिटल गर्ल हू इज डिमांडिंग, हट्ट करते आहे, मला हे हवं आहे, मला आईस्क्रीम हवं, मला ते हवं आहे, असा तुम्ही हट्ट करू शकता. बी दॅट लिटल गर्ल आणि तो हट्ट करा. त्याचबरोबर तुम्हाला असं खूप जास्त अल्ट्रा इंडिपेंडंट असण्याची गरज नाही आहे. माझे पैसे, हे तुझे पैसे, हे मी करणार, ते करणार. आस्क फॉर हेल्प. त्याची मदत जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही ती ग्रेशियसली एक्सेप्ट करा आणि खूप आनंद माना, त्याच्या आनंद व्यक्त करा की मला हे आईस्क्रीम तू दिलंस, आय एम सो लव्हिंग इट वगैरे असं. सो त्यामुळे ना त्याच्यातली ती प्रोव्हायडर इन्स्टिंक्ट जागृत होते. त्याशिवायच त्याच्यातल्या त्या मॅस्क्युलिन इगोला ना खूप जास्त नर्चर केलं जातं, म्हणजे त्याचा सेल्फ एस्टीम त्याच्याने उंचावतो. ट्रस्ट यू मी, की कुठल्याही पुरुषाला आपल्या स्त्रीसाठी जेव्हा तो काही करतो ना, त्याला खूप छान आनंद मिळतो त्याच्यामध्ये. सो दोघांचाही फायदा आहे ना, तुम्हालाही मिळतं आहे, तो त्याच्याकडून तो देतो आहे, ते तुम्ही घेत आहात, आणि ही लव्स गिविंग यू, ऑफरिंग यू. सो ती गिवर त्याच्यातली एनर्जी आहे ती बाहेर येते. सो दॅट इज नंबर 2 स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर नंबर 3 म्हणजे बीइंग एनर्जी. तुमची जी बीइंग एनर्जी आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप आनंदी होता. म्हणजे वारा आला, छान वातावरण आहे, यू आर जस्ट एन्जॉईंग दिस लाईफ, आणि तुम्ही असं खूप आनंदाने सगळं करत आहात, जेवण बनवत आहात किंवा काही जे काही करता ना, तुम्ही खूप मजा घेऊन करत आहात. तुमच्यातली ती बीइंग एनर्जी आहे ना, स्वतःतच आनंदी असण्याची एनर्जी, तर ती तुमच्या पुरुषाला खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटते. म्हणजे मी जेव्हा अशीच आता समुद्रकिनाऱ्यावरती बसले आहे, तुम्हाला दाखवते, समोर असा समुद्र आहे, राईट? खूप सुंदर वातावरण आहे. सो आपण आपल्यामध्येच एन्जॉय करत असतो ना, सो ती एनर्जी आहे ती त्याला खूप आवडते, आणि शो इन दॅट एनर्जी मोस्ट ऑफ द टाईम. सो त्यामुळे त्याला तुम्ही जास्त आवडाल. ओके. सो त्या बिंग एनर्जीचा तुम्ही वापर करा. सो या 3 सिक्रेट्स तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये वापरून पहा. आय एम शुअर ही विल फॉल इन लव्ह विथ यू अगेन. आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये अजून पार्टनर नसेल, सो बी दॅट पर्सन हुज चाइल्ड लाईक, इनोसंट, पोलाईट टोन आहे तुमचा, यू आर हॅपी विथ युअर सेल्फ. ह्या एनर्जीमध्ये तुम्ही जेव्हा असाल ना, लव्हवाल्या एनर्जीमध्ये, तेव्हा यू विल स्टार्ट अट्रॅक्टिंग दॅट राईट पार्टनर. ओके. सो याकरता तुम्हाला माझी मदत हवी असेल तर डेफिनेटली डू जॉईन माय एलिव्हेट प्रोग्राम. आय एम हॅपी टू हॅव यू. सो आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. आणि तुम्हाला दाखवते किती सुंदर वातावरण आहे माझ्या मागे, राईट? जस्ट लुक ॲट दॅट. Beautiful, huh? I'll see you. Bye.